प्रिय मित्रांनो, आज 7 जुलै 2024 आणि आजच्या ह्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना एक नवीन संदेश देत आहे आणि विशेषतः लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा म्हणून आपण काय करू शकतो आणि त्याचे फायदे कसे होतात हे आपल्याला जुन्या करारामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे। म्हणून जुन्या करारामध्ये जेव्हा इस्रायल लोक नबुकदनेस्सरच्या गुलामगिरीमध्ये बाबेल येथे पडतात त्यावेळेला तिथे नवीन राजा येतो आणि हा पारसाचा राजा कोरेश ह्याचं मन परमेश्वर बदलतो आणि परमेश्वर त्याला सांगतो आहे की तू ह्या इस्रायल लोकांना दया दाखव, त्यांना तू येरुशलेमला परत पाठव आणि येरुशलेम मध्ये त्याने आपल्या स्वतःचे जे पैसे नाणे सोन्याचे असेल ते वापरून त्यांचं ते देऊळ जे तोडलं मोडलं फोडलं होतं ते त्याने पुन्हा उभारावं म्हणून त्यांना तिथे परत पाठव। आणि प्रिय बंधूंनो, हा कोरेश राजा खरोखर त्यांना दया दाखवतो आणि त्यांना त्या ठिकाणी पाठवतो अशासाठी की त्यांनी जाऊन परमेश्वराची प्रार्थना करावी, त्यांनी जे पाप केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी पुण्य करावं आणि नवीन देऊळ उभारावं अशा दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनाचं पुनर्जीवन होईल आणि त्यांना खरोखर परमेश्वराचं सामर्थ्य मिळेल। जुन्या करारात देखील आपल्याला परमेश्वर सांगत आहे की हा परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल म्हणून तुम्ही नेहमी पश्चाताप करा आणि परमेश्वराकडे वळा। प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला आपण नव्या करारामध्ये दुसऱ्या वाचनाकडे पाहतो त्यावेळेला संत पौल आपल्याला सांगतो आहे की जेव्हा मी अशक्त असतो तेव्हाच मी सशक्त असतो, म्हणून मी अशक्त आहे, मी काही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जीवन जगू नका, कारण परमेश्वराला सांगा की मी अशक्त आहे, तू मला सशक्त करू शकतो आणि त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देईल आणि त्यानंतर तुम्ही मात्र अनेक गोष्टी ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही त्या गोष्टी देखील मिळवू शकतात। आय कॅन असा आपण म्हणतो आणि म्हणून तशा प्रकारचं जीवन आपल्याला जगण्यासाठी संत पौल आमंत्रण करीत आहे। प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या लक्षात येईल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त कार्य करीत आहे आणि त्यावेळेला त्याच्याच गावातील लोक त्याच्या आजूबाजूला येत आहेत पण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ते म्हणतात अरे हा तर तो सुताराचा पोरगा ना, ह्याच्या ठाई एवढं सामर्थ्य, हा कोण आहे, काय करतो, कुठल्या घरातला आहे, ह्याने कुठल्या पदावर पोहोचलेला आहे। प्रभू परमेश्वर जणू काही आपल्याला सांगत आहे की तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला आणि येशू हाच परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराठाई सर्व सामर्थ्य आहे आणि तो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो आणि त्यामुळे तुम्ही तुमचं कार्य त्याच्यावर विश्वास ठेवून जर केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। आणि अशा दृष्टिकोनातून आपण प्रभू परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि त्यालाच आपल्या सगळ्या प्रार्थना, आपलं अशक्तपण सगळं काही आपण त्याला अर्पण करूया, म्हणजे तो आपल्याला सशक्त करेल। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देवाच्या आभार मानूया की इस्रायल लोकांची सुटका केलेली आहे ज्या देवाने, तो देव आज आपल्यालाही आपल्या सर्व दारिद्र्यातून सगळ्या अशक्तपणातून तो आपल्याला मुक्त करू शकतो।